नमस्कार, मी वर्षा स्वागत करते तुमचं आपल्या ऋणानुबंध या मराठी कथा यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेवटी व्हिडिओला लाईक करा। चला तर आता कथेला सुरुवात करूया। एका व्यापाऱ्याने राजाच्या दरबारात 2 गायी आणल्या। दोन्ही निरोगी, सुंदर आणि दिसायला जवळजवळ सारख्याच होत्या। व्यापारी राजाला म्हणाला, महाराज, यातील एक गाय आई आहे आणि दुसरी तिचे वासरू, पण आई कोण आणि मुलगी कोण हे मला माहीत नाही, कारण दोघांमध्ये फारसा फरक नाही। पण या दोघींपैकी आई कोण आणि मुलगी कोण हे कोणीच ओळखू शकले नाही। नंतर मला कोणीतरी सांगितले की तुमचे वृद्ध मंत्री खूप हुशार आहेत आणि इथे मला माझ्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच मिळेल, म्हणूनच मी इथे आलो आहे। कृपया माझी समस्या सोडवा। हे ऐकून सर्व दरबारी मंत्र्यांकडे पाहू लागले। मंत्री आपल्या जागेवरून उठले आणि गायींकडे गेले। त्यांनी दोघींचीही बारकाईने पाहणी केली, पण प्रत्यक्षात आई कोण आणि मुलगी कोण हे मात्र ते ओळखू शकले नाहीत। आता मंत्री मोठ्या कोंडीत अडकले होते। त्यांनी व्यापाऱ्याकडे 1 दिवसाची वेळ मागितली। घरी पोहोचले तेव्हा ते खूप अस्वस्थ होते। त्यांच्या पत्नीच्या ते लक्षात आले। तिने त्यांना काळजीचे कारण विचारले। त्यांनी त्या व्यापाऱ्याबाबत तिला सर्व सांगितले। हे ऐकून बायको म्हणाली, अगं बाई, एवढंच आहे, हे तर मी देखील सांगू शकते। दुसऱ्या दिवशी मंत्री आपल्या पत्नीला गायी बांधलेल्या ठिकाणी घेऊन गेले। मंत्र्याच्या पत्नीने दोन्ही गायींसमोर चांगले अन्न ठेवले। काही वेळाने तिने आई आणि मुलीमधील फरक सांगितला। लोक आश्चर्यचकित झाले। मंत्र्याची पत्नी म्हणाली, दोघींनाही सारखेच खाणे दिले होते, पण आपले खाणे संपल्यावर एका गायीने दुसरीच्या खाण्यात तोड खुपसले आणि दुसऱ्या गायीने पहिल्या गायीसाठी आपले खाणे सोडले। हे फक्त एक आईच करू शकते, म्हणूनच ती दुसरी गाय आई आहे। आपल्या मुलासाठी फक्त आईच उपाशी राहू शकते। त्याग, करुणा, ममता आणि वात्सल्य हे गुण फक्त आईमध्येच असतात। मित्रांनो, या जगात आईपेक्षा मोठे कोणी नाही। देवालाही आईच्या चरणी नतमस्तक व्हावे लागते। आई फक्त प्रेमाचा सागर नाही, तर ती एक महासागर आहे। धन्यवाद।